नागपूरमध्ये एकूणच आपल्याला मतदानासाठीची लगबग बघायला मिळते, मतदारांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। थेट जाऊयात नागपूरमध्ये, जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, एकूणच नागपुरामध्ये कशी लगबग आपल्याला आता जाणवती आहे? कारण आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा जवळपास 9 वाजत आलेले आहेत। गुरु सध्या मी आहे पश्चिम नागपुरातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील वाल्मिकी माध्यमिक शाळा आहे महानगरपालिकेची। आपण इथे दृश्यात पाहू शकतो की मतदानासाठी मतदारांच्या ज्या आहेत ती आता रांगा लागलेल्या आहेत। एका बूथवर ही एका खोलीसाठी मोठी रांग लागलेली आपल्याला दिसून येत आहे आणि सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। जवळपास आता 2 तास झालेले आहे। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। काही मतदार आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? मतदान करायला आलेले आहात, काय मतदारांना आव्हान राहील तुमचं नागपूरकरांना? नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान करावं। 2014-19ला 55% झालं होतं, यावर्षी कुठेतरी ते आपल्याला 75%च्या जवळपास मतदान झालं पाहिजे अशी आशा आहे। जेवढ्या जास्ती प्रमाणात मतदान होईल तेवढ्या जास्ती प्रमाणात मताधिक्याने आपले सगळे जे कोणी उमेदवार आहेत ते निवडून येतील आणि आपली लोकशाही सुदृढ होईल। लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान हा महत्त्वाचा आपला हक्क आहे। हक्कच नाही तर केवळ कर्तव्य देखील आहे। आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही रांगेत उभा आहात। थोड्या वेळापासून आम्ही पाहतोय तुम्ही रांगेत उभे आहात। हो, मतदान हा आपली जबाबदारी आहे आणि तो आपला हक्कही आहे, तो निभावला पाहिजे आणि त्यामुळेच आपला विकास होणार आहे। काय सांगाल तुम्ही? मतदानासाठी आलेले, सकाळी ऊन होतं म्हणून आज लवकर सकाळी आले, सगळे लवकर आले आणि आपला हक्क आहे मतदान करायचा आणि तो सगळ्यांनी करावा असं आव्हान मी करते। तर इथे मतदार आलेले आहेत आपला हक्क बजावण्यासाठी आणि अनेकांनी देखील म्हणजे सर्वांनीच मतदारांनी इथे यावं, आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आव्हान या सामान्य मतदारांनी देखील केलेलं आहे। इथे आपण पाहू शकतो दृश्यात की इथे देखील ही मतदानाची साठी मोठी रांग आपल्याला दिसत आहे। हे एक खोली आहे, तिकडे पलीकडे एक दुसरी खोली आहे, तिथे देखील मतदारांची मोठी गर्दी आपल्याला दिसून येत आहे। सोबतच उन्हाचा तडाखा आहे आणि उन्हापासून बचावासाठी जे आहे ते आता शेड देखील टाकण्यात आलेले आहेत।